खाली दगडात अडकलेली काय? निघली 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 निघली. तिथं नाही गुताव, तिथं गुत वाडा आता. तो आज 2 मिनट देख तो सही क्या हुआ क्या नहीं. कस काय गाडी पलीकडे होती, हँडल वाकडं होत, येऊन डायरेक्ट खाली आली. ती पलीकडची बोलेरो आहे का तिकडे लावली होती, तिकडून वळून आली ती आपापच. कस काय काय काहीच कळा ना. बरं माझी देखता आली, मी म्हणतो काय झालं इकडं कोण घुसलंय. ती डायरेक्ट अशी वळून धाडकनी खाली आली. डेंजरस विषय झाला. ती लाल स्कूटी आहे ना, ती लाल स्कूटी आहे का पलीकडे लावली होती गाडी. हँडल इकडे लावा, हँडल त्यांनी सरळ केलंच नाही, इकडे केलं असं वळलेलं तसंच ठेवलं आणि ती तशी चालली धडा अडकणी खाली घुसली. ते नव्हतं काय हँडब्रेक नव्हता, काहीच नव्हतं तिला. उतारे ना भाऊ, ती उतारे ना इकडं आणि ती उताराला सारखं नाही आली. अवघडच होतं, तिला काहीच नाही झालं. तशी ती तिला बांधलंय इथं, सोडलंय. शेळ्या इथं आहेत. मी मस्त लेटलोय आता याच्यावर भुसावर. काय ते भुस कामच नाही राहिलं, काही खाऊ राहिले आता. ते माणसाला फोन लावला होता, तो माणूस आहे ना येऊ राहिलाय अंड्याला बी. आणि यानं एक सरप्राईज आहेत आपल्या सगळ्यांना. आपल्या फार्मवर एक अजून मेहमान येऊ राहिले, 2 एक जोडी. म्हणजे ती कोणती आल्यावर तुम्हाला कळूनच जाईल. मस्तपैकी काही टेन्शन नाही आहे. आता मी फिलहाल इनको चरा लेता हूँ, इनको घास फूस खाएंगे. ये थोडा लय मस्त होतं बरं काय, बघा तुम्ही बघू शकता क्वालिटी. पण काय झालं त्याला, हे फंगस लागलं याला. शेळ्यांना माहीत नाही, शेळ्याला माहीत झालं की असं कापूस बिपूस घ्या त्या खाऊन त्या. ठीक आहे, माग बोकडे ते बी घेईन खाऊन. चला तवर चरा त्यात आता. या ती गाडीला अजून काढायला कोण नाही आलं. तुम्हाला सांगतो आता स्पष्ट गाडीला झाल्या बघा. गाडी आहे ना त्या लिंबापाशी उभी होती बरं का. त्या लिंबापाशी गाडी उभी होती, तिथं त्या बुलेरोने लावली. तिथं बुलेरोने लावली आणि हँडल इकडच्या साईडला होतं, न्यूट्रल होती, सगळं तिचं हे होतं. वारं आहे ना इतकं सुटलेलं आहे की बाबा, ते वाऱ्याने तिला पुश भेटला थोडा. ती पुश होऊन अशी आली आणि एकदम हळूहळू रस्त्याने. बरं झालं कोण ट्रकने ठोकली नाही त्या गाडीला, कोणी नव्हतं तिच्यात तसं. आणि ती डायरेक्ट अशी आली आणि डायरेक्ट इकडे खाली उतरली. असा उतरेन ते रोड असा झालेला आहे ना, इकडून पूर्ण रोड असा आहे सगळा, इथून तिथून टर्नसाठी. त्याच्यामुळे ना ते डायरेक्ट इकडे खाली येऊन बसली. आता तिला ट्रॅक्टरने ओढितात का क्रेनने ओढितात काय माहिती. आता चला ओढितेन ट्रॅक्टर. आता आपला गॅप लई. चला वाडा खाली दगडात अडकलेली काय? निघली 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 निघली. तिथं नाही गुताव, तिथं गुत वाडा आता. आलो ओढलं भो ट्रॅक्टरने, ओढली भो ट्रॅक्टरने ओढली. आता लाव. ओके बघा, अशीच लावली होती ना, अशीच चालती. आता परत तशीच लावली. चला भाऊ, इकडे शेळे निघली गाडी. ओके, काम झालं. चल रे तिकडं. गौरे आज तुला धुवून काढायचंय, लय घाण झाली तू. हे बघा सगळं कालच तिला थोडं गेलं होतं शेणाने, सगळं पार ध्यानात झालाय. इथं सगळं धुवून काढलं, सगळं मागून पुढून राहिली होती, पण आता मागून परत धुवावं लागेल. तुम्हाला सोडतो, थांबा. अरे सरक सोडून दे मला. इकडून असं आहे, जापळा जापळ जा, सुटली जा पळ. एकदम स्वच्छ केली आता, एकदम स्वच्छ. तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. विषय आज झालाय की बदकाचे अंडे ना 21 अंडे साचलेत. आज तो माणूस येणार आहे अंडे घ्यायला. म्हणला तो बाबा 20 न्यायचेत मला अंडे, पण बघू आता येतो का नाही.
जर नाही आला तर आज मशीनमध्ये ठेवायचे आपल्याला सगळे अंडे. बदक आहे ना खायसाठी एक कोंडले होते, काहीच खाल्ले. लईच नाटके बदक आहे, तेव्हा किती वायाला घालते. आता इथून पुढं कमी द्यायचं यांना गाड्या. काय काय आताच नाही तुला सोडणार. आता दूध प्याला ना तू, शांत बसतीच सोडावे. कोंडाव नाही तर त्या आरडत बसत आहे. कोंडलं का मग शांत बसून जाऊन द्यायला कोंडूनच टाकतो मी. चल ओके, द्यायतच राहत तू. हा चला भाऊ. प्रज्ञेश साहेब उठले, कॉंग्रॅच्युलेशन की सगळे बदकाचेच अंडे तुम्हाला भेटते. हे सगळे आणि हे 5 असे झालेत. आता हे 16 आणि हे 5 21 अंडे. आणि हे दुसरं फ्रीज आज जर नाही आला तर इथं ते 16चे 16 अंडे, ते 21चे 21 अंडे जातील. याच्यात आहे ना 2-3 दिवसापूर्वी बघितलं होतं, 9 पिल्लू तयार झालं. आता परत कॅन्डल आणतो मी. झालं का नाही याच्यात पिल्लू? नाही का रे, गंध निघला अंडगंध. हे अंडगंध निघलं एक. चला भो, आली आपली जोडी. कशाची जोडी आहे तर हे बघू शकता तुम्ही. हळूच घेतो, उडून जात असते ते, तुम्हाला लगेच कळन आता कशाची जोडी आहे काय. हे बघा, हे बघा बटेर घेतलेत आपण. बटेर येणार आहे का? कसं काय कळलं तुला? काय माहिती आता. हे बघा बघ कसं कसं करते. अरे जाय आत बाबा, त्यांना आहे ना चांगलं बंद पॅक करावं लागेल, तेव्हा ते हे होते. बटर आहेत आणि दोन्ही पण लय ॲक्टिव्ह आहेत. तेव्हा कसे फटफट करतात. त्यांना जर आत्ता इथं सोडलं ना मी, ते डायरेक्ट उडून जाते. त्याने थोडं पायाला तकलीफ होऊ राहिली बरं का. ते बांधून आणले होते, त्याच्यामुळं मी त्यांना म्हणलो होतं बॉक्समध्ये आणा, पण त्यांनी ते बांधूनच आणले. चल जाऊ दे, इथं राहते ना आता. जा रे पळा पळा. ते बघ ते पाय कसे करते. अय उभं राही ना येड. पण बसलेत आता, त्यांना बसून द्या. मी त्यांना खायला प्यायला ठेवतो आणि यांना घास टाकतो. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या. टाटा बाय बाय.